माध्यमातून पाहता येईल आणि स्पेशली आता आयफोन्सच्या माध्यमातून पाहता येईल आणि त्यामुळे जर का या धगधगत्या उन्हात रसिक प्रेक्षकांना मैदानासोबत जर का नाही जुळता आलं तरीही नक्कीच तुम्हाला जिथे कुठे तुम्ही असाल तिथून तुम्हाला ही मॅच एन्जॉय करता येईल थ्रू यूट्यूब. वर आकाशाची व्यापकता, क्रीडांगणावर संपूर्ण हिरवळ आपल्याला पाहायला मिळते आणि दोघांमध्ये खरं तर खूप काही सामावून घेण्याची क्षमता आहे. त्यामुळे आज खरं तर आपण म्हणत असतो की आकाश हे चिरंजीवी आहे. धरती मातेचं आपण वंदन करत असतो, ग्रामदेवतेंचं आपण वंदन केलं, कुलदेवतेनं आपण वंदन केलं, सृष्टीचा निर्माता, 14 विद्या 64 कळांचा अधिपती बाप्पा, आपला लाडाचा गणपती आणि त्या अष्टविनायकाला आपण नतमस्तक झालो आणि त्यांनाही आपण साकडं घातली. संपूर्ण स्पर्धा निर्विघ्नपणे यशस्वीरित्या संपन्न होऊ दे आणि आज महाराजांचा आदर आणि त्यांचा विचार वारसा मात्र नक्कीच ध्याने आणि मनी घेऊन आपण या स्पर्धेला इनॉग्रेट करतोय. नामस्मरणाने मन शांत होतं, नामस्मरणानं विचलित मन पुन्हा एकदा स्थिर होतं आणि करू आपण नामस्मरण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आज श्री गणेशाचं स्मरण करून आपण प्रारंभ करतोय. मनापासून या मातीचा आभार. या क्रीडांगणावर आपण आज खेळ साकारणार आहोत, त्यामुळे ही माती तुम्हा सर्वांना सांभाळणार आहे. त्यामुळे या मातीचा आदर आपण करतोय, या क्रीडांगणाचा आदर आपण करतोय आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीचा, मराठमोली आगरी संस्कृतीचा अपमान होणार नाही यासाठी आपण सज्ज राहायचं आहे. प्रामाणिक खेळ करा आणि मॅचमध्ये तुमचं 100% द्या. पहिला बॉल, गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर, इथे संधी, पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन. प्राइज विकेट विनोद नाईक बॅक टू द डगआउट. गोलंदाजाचं आम्ही करू कौतुक, हलवार पद्धतीची परंतु फ्लाइट बॉलिंग सागर नाईक यांचे सागर मुखम आहे. त्यामुळे अर्थातच क्रिश नाईक लक्ष वेधून घेणारी फलंदाजी ते करतील का. आज स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला पाहायला मिळाले. षटक क्रमांक 1 मध्ये सागर सावंत आपल्याला पाहायला मिळतील. पहिलाच बॉल, काय फटका आहे, पुढे गेले, स्टेप आउट झाले, फॉरवर्ड स्ट्रेट ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाली. जमिनीला घरंगलत आलेला हा क्रिश नाईकचा पेटंट चौकार. केली आहे. मगाशी जो आम्ही उल्लेख केला नुकतंच खरं तर एक मोठा दौरा करून तो आला आणि आज खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा आपल्या नवी मुंबईमधून आपल्या गावाकडनं आपल्या कुटुंबाकडनं खेळ करत असताना त्याच्या हातामध्ये त्याची फेवरेट बॅट आहे. फुटवर्कचा पहिला वापर आपण पाहिला आणि गोलंदाजाच्या चेंडूची मिरिट त्यानं परफेक्ट ओळखली आणि पुढे जाऊन बॉलला हलवार फक्त प्लेसमेंट केलं. एच गॉन, घाई झाली, गडबड झाली आणि इथे मोठा गोंधळ झालाय. फलंदाज चौकार ठोकला आणि नेक्स्ट बॉलला तो झालाय बाद. षटक क्रमांक 1 सागर यांना मिळालेली दुसरी विकेट. नौखे सुद्धा आहेत. नाव आहे शुभम नाईक. इथूनच काही खेळाडूंची ओळख होईल ज्यांच्याकडे चांगला दमखम आहे, ज्यांच्याकडे बॅटिंग स्किल आहे, ज्यांच्याकडे बॉलिंग स्किल आहे, जे चांगली फिल्डिंग करू शकतात, ज्यांचं खेळाप्रती प्रेम आहे, जे खेळाला चांगले ओळखतात. त्यामुळे खेळ कसा साकारतील यावर मात्र तुमच्या क्रिकेटच्या पुढच्या वाटचालीची मात्र घटना ठरणार आहे. आणि हा बॉल पंच आमच्याकडे लगेचच अपडेट करतील. तिकडे अहमद भाई आम्हाला अपडेट करतात की हा चौकार आहे.
टीमच्या कॅप्टननं चांगली प्रामाणिकता दाखवली बघा. नियम तर आपला आपण सातत्यानं तो पाहिलाय. 38 सर्कलचं जे खरं तर क्रीडांगण आहे त्या 38 सर्कलच्या आतमध्ये जर का भिंतीवर बाउन्स बॅक बॉल होतोय किंवा भिंतीवर आदलतोय तर तिकडे मात्र धाव मिळेल ती फक्त डिक्लेअर 1. आणि त्याच्या बाहेर जर का बॉल लागतोय तर तुम्हाला धावून धावा जितक्या येतील तितक्या मात्र काढाव्या लागतील. मॅक्झिमम 4. इनसाइड आउटचा फटका. ताकद नव्हती, टायमिंग प्रॉपर झुललंय, फील्ड आहेत तिकडे परंतु लॉंग चेस टू द फील्ड असा फटका आपण पाहिला आणि क्षेत्ररक्षकाला कोणती संधी नव्हती. जिथे आपण पाहताय की बॅटा शुभम नाईक यांच्या बॅटमधनं सलगचा दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 4-4 रणसंख्या पुढे गेली पाहायला मिळेल. ती पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावसंख्या झाली आहे ती 12. 40+ खेळाडू आहेत समोर गोलंदाज आणि चांगली शिस्तबद्ध लयबद्ध गोलंदाजी पाहायला मिळते. एकही वाईट बॉल नाहीये, एकही एक्स्ट्रा नो चेंडू नाहीये, त्यामुळे नियंत्रणबद्ध गोलंदाजी. जरी चौकार आले असतील तरी क्रिसची विकेट महत्वाची होती, ती विकेट संपादित केली. आणि इथे मात्र जक्षला मात्र थोडंसं घाबरवण्याचा प्रयत्न झाला तिकडं वसुराज कडनं, परंतु जक्ष घाबरणारा खेळाडू नाहीये. एकंदरीतच आपण जक्षला मात्र जी ऑफर आहे संदेश दादांकडनं, जक्ष ऐकतो का जक्ष? षटकार जर का आला तर संदेश दादाने 5,000 रुपये ठेवलेत आणि तो षटकार आला तर माझ्याकडनं 5,000 आणि सोहिल नाईक नानाकडनं अजून 5,000 म्हणजे 15,000 भेटतील. भेटणार नाही, सोनाच एवढा महाग झालाय. चला जक्ष, षटकार जर का आला तर 15,000 आणि चौकार आला तर कॅश प्राइस 500 मिळतील रोकडा संदेश दादांकडनं. जक्ष नाईकला ऑफर आहे. कॅश सोडा, कॅश सोडा. टेनिस क्रिकेट पटलावरचे खर तर महान चक्रवर्ती कॅप्टन आपण पाहताय, मास्टरमाइंड मिस्टर क्रिकेट सचिन नाईक. त्यांचे चिरंजीव पहिल्याच बॉलवर बीट झाले, बाद झाले आणि जक्ष बाद झाल्याने आता मात्र डॅड आलेत मैदानामध्ये फलंदाजी करण्यासाठी. बॉल सरस सोडून दिलाय. रुपेश आपल्याला पाहायला मिळाले. हा बॉल वाईड आहे. गुरुनाथ पाटील सर पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सचिन नाईक मैदानामध्ये जोर थांबेल, धावांचा ओघ वाढेल, धावांचा आलेख वाढेल, धावांचा ग्राफ चढता आपल्याला पाहायला मिळेल आणि सर्वांचं लक्ष या विकेटकडे असणार आहे. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतील का, एक्झॅक्टली काय घडेल मैदानामध्ये, कशी चकमक राहील. रुपेश टू सचिन, आक्रमण केलंय, पुलचा फटका, फिल्डर आहेत त्याला चॅलेंज करून बॉल जाईल तो सीमारेषा पलीकडे आलेला हा पहिला 1 बाउन्स ओव्हर द डीप स्क्वेअर लेग रिझन चौकार.
मित्र परिवार दारावे गाव फिल्डिंग करत असताना आपण पाहताय टॉस त्याने जिंकला. टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला. कॅप्टन इन्व्हाइट केलं ऑपोजिट टीम कॅप्टनला की तुम्ही पहिल्यांदा बॅटिंग करा, आम्ही धावा चेस करणं पसंत देऊ. इथे कॅप्टन गेलेत. बाउन्स बॅट इकडून तिकडे तिकडून इकडे असा बॉल फिरताना आम्हाला पाहायला मिळाला. नाईक कुटुंबामध्ये मला वाटतं दोन टीम्स असणार आहेत, कारण एक नाईक कुटुंब खेळ करतो आणि एक नाईक कुटुंबाचे खरं तर गुणलेखक आमच्या समवेत आहेत. इकडे खऱ्या अर्थानं अजून काही खेळाडू मैदानाकडे प्राचारण होताना आपल्याला पाहायला मिळतील. नितीन नाईक, नंदेश नाईक. नेक्स्ट मॅच तुमची असणार आहे, त्यामुळे हा बॉल हवेमध्ये फिल्डर जर का असते तर कदाचित सापडले असते, परंतु इकडे चकमक झाली. चकमकीमध्ये अजून 2 धावा ॲड होतील. आज जयघोष या खेळाडूंचा आपल्याला पाहायला मिळणार आहे, जिथे सातत्यानं जे कधी फ्रेममध्ये नसतात असे काही खेळाडू, सातत्यानं ज्यांना आपण कधी मैदानामध्ये पाहत नाही असे काही खेळाडू, ज्यांनी आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये पूर्वी चांगलं क्रिकेट खेळलंय असे काही लिजेंड खेळाडू. आणि हा बॉल पेस ऑफ व्हेरिएशन स्लोवर वन ज्याला आपण म्हणतो, गती कमी करून रिलीज केलेला हा बॉल. आणि जिथे अजून एक आपण पाहता ही एकच धाव मिळाली आहे. हा बॉल हवेमध्ये. देयर इज अ चान्स. पाहूया घेतील का झेल. हो, ड्रॉप. काय एक्झॅक्टली काय करत होते फिल्डर मला समजलं नाही. न आसू मांडली होती, पण मासा येईल तेवढं आसू काढली त्याने. हातांची ओंजल मिटायला पाहिजे ना. बॉल हातात येईल, पण तो हातातला बॉल टिपण्यासाठी हातांची ओंजल, ती बोट जी आहेत ती एकमेकांना चिपकली पाहिजे. धावा मात्र मिळाल्या त्या 23 धावा. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक असणारे अतिशय खेलीमेलीच्या वातावरणामध्ये आनंदोत्सव आपण साजरा करतोय. आज खऱ्या अर्थानं जत्रा चषक 2026 एक जबरदस्त आयोजन. एकंदरीतच तब्बल 8 संघांचा समावेश असलेली स्पर्धा. प्रीमियर लीगची ही संकल्पना, एकपेक्षा जास्त वेळा तुम्हाला मैदानामध्ये खेळ करण्याची संधी मिळणार आहे. ज्या क्रिकेटनं तुम्हाला सर्वांना बरंच काही शिकवलं, मेहनत, संघभावना, संयम, प्रतिस्पर्ध्यांना आदर कसा करायचा आणि मैदानामध्ये आपली एक वेगळी ओळख कशी निर्माण करून द्यायची, सर्व काही गोष्टींची खऱ्या अर्थानं पायाभरणी ज्या खेळापासून आपल्याला पाहायला मिळते तो क्रिकेटचा खेळ म्हणजे टेनिस बॉल क्रिकेट. जिथे एक खेळाडू प्रतिस्पर्धी खेळाडूला मात्र नक्कीच रिस्पेक्ट, आदर देत असतो. पराभूत झाल्यानंतर सुद्धा 23 धावा. पराभूत झाल्यानंतर सुद्धा खरं तर विजेता झालेल्या टीमकडनं पराभूत झालेल्या शुभेच्छा दिलेल्या, पराभूत झालेल्या टीमला शुभेच्छा मात्र दिल्या जातात. असा हा टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ आज आपण एन्जॉय करतोय. बॉल अवे फ्रॉम द रीच. बॅटचा एज लागलाय का पंचांकडे आम्ही पाहतोय. पंच तटस्थ. दॅट शुड बी 1 मोर डॉट बॉल. गोलंदाज त्याच्याकडे दमखम आहे दीपक ठाकूर. दीपक ठाकूरचा आतापर्यंतचा प्रवास ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये चांगला राहिला आहे. विथ द बॉल, विथ द फील्ड या 2 डिपार्टमेंटमध्ये त्याचा चांगला डॉमिनन्स राहिला आहे. आज घरचं क्रीडांगण आहे, त्यामुळे मित्र परिवार दारावे गाव या टीमकडनं तो खेळ करतोय. जलद गती चेंडू रिलीज करण्याची खरं तर त्याचं एक्झिक्युशन आपल्याला पाहायला मिळालं. आउटसाइड द ऑफ स्टिक बॉल, बाहेर काढण्याची कला त्याला अवगत आहे. चेंडू वळवण्याची क्षमता त्याच्याकडे डावखुऱ्या हाताचा गोलंदाज असल्या कारणानं नॅचरल व्हेरिएशन ज्याला आपण म्हणतो नॅचरल स्विंगिंग बॉल तो फेकू शकतोय. ॲपट्रॅकर बॉल टर्न केलं, बाउन्स केलं, फ्लाईट दिली बॉलला आणि फ्लाईटनं बीट केलं. ॲब्सोल्यूट फेल ठरलाय. या तिन्ही प्रश्नांची उत्तरं नव्हती. आता सचिन नाईक नॉन स्ट्रायकरकडे खरं तर वाट पाहते. बॉल जर का कनेक्ट झाला तर धावत सुटतील, एक धाव मिळाली की मग धावांचा ओघ वाढेल. अशा परिस्थितीमध्ये फलंदाजाला ठाऊक असायला हवं की बॉल कनेक्ट होणं फार गरजेचं आहे. फलंदाज शुभम नाईक. असं नाहीये की शुभम नाईककडे गुणवत्ता नाहीये, परंतु बॉल डॉट गेलेत. 4 षटकांचा सामना आहे. क्लिक केलं बॉलला आणि मिळेल फक्त एकच धाव की 1 रणसंख्या पुढे जाईल. आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक असणार आहेत. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आफ्टर व्हेरी लॉंग टाइम. 24 या आकडावर 23 धावा मागच्या षटकामध्ये होत्या. पहिले 3 चेंडू डॉट गेले, त्यानंतर 1 धाव आली. बऱ्याच प्रतीक्षेनंतर स्ट्रायकिंग एंडवर सचिन नाईक आपल्याला पाहायला मिळाले.
छोट्या आणि मोठ्या खरं तर स्वप्नांना घेऊन मैदानामध्ये ते उतरलेत. आज अतिशय आनंदोत्सव आपण साजरा करतोय. जत्रा चषक स्पर्धेचं टायटल आहे, त्यामुळे खेलीमेलीचं वातावरण नक्की असणार आहे. शेवटचा बॉल आहे, त्यामुळे फलंदाज शुभम किमान एक षटकार किंवा चौकार मारण्याचा प्रयत्न करतील आणि डिक्लेअर केल्यानंतर मात्र स्ट्राइक रोटेट होईल. सर्कलमध्ये डिक्लेअर झोन असणार आहे, त्यामुळे जेव्हा डी झोनकडे चेंडू जाईल तेव्हा स्ट्राइक रोटेट होईल, शफल होईल. ही एकदा मिळाली, स्ट्राइक मेंटेन करतील स्वतःकडे आणि सचिन नाईक शेवटच्या षटकाला चांगली झळाली देतील. आज मच्छिंद्र स्मृती दारावे या टीमचा उल्लेख करायचा झाला तर त्या टीमला खरं तर महाराष्ट्रभर साता समुद्रापलीकडे ओळख निर्माण करून देणारा हा चेहरा, एक यशस्वी कॅप्टन आपल्याला पाहायला मिळाला आहे. स्वतःचं टेनिस बॉल क्रिकेटची कारकिर्दी आपण जर का पाहिली तर नुकतेच याच वर्षी या सीझनमध्ये ऑल इंडिया आयकॉन या कॉन्सेप्टमध्ये 40+ रिप्रेझेंट करत असताना पुणे इथे खरं तर त्याच्या स्वप्नातली 40+च्या खेळामधली पहिली बाईक त्याला मिळाली. एकंदरीतच विविध विभागामध्ये जाऊन त्याच्या खेळाचा खरं तर नजराणा पेश करणारा हा खेळाडू आपण ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याच मातीतला, आपल्याच विभागातील आणि आज अनेक खेळाडूंना ज्यांना प्रेरणा दिली असा एक मास्टरमाइंड खेळाडू. 6 चेंडूंचा खेळ असणार आहे. 6 चेंडूमध्ये किमान 2 ते 3 षटकार अपेक्षित आहेत, त्यामुळे ते 2-3 षटकार येतील का? गोलंदाज तयार आहे. तौफिकचा हा पहिला बॉल इनसाइड आउट खेळलेत. बॉल मागे गेलाय भोवऱ्यासारखा फिरत, जिथे पंच आम्हाला लगेच अपडेट करतील. धावा तुम्हाला धावून काढाव्या लागतील, त्यामुळे 2 धावा अंकित होतील. रणसंख्या 2 पुढे जात असताना पाहायला मिळेल ते 28 या आकड्यावर 28. नेक्स्ट मॅच मध्ये आम्ही कॉल करतोय नाईक कुटुंब ए की बी, सिनियर की ज्युनियर, भावेश नाईक, सोहिल नाईक, आमचे हर्ष नाईक, नितीन नाईक, नंदेश नाईक, सगळे हे कलाकार आहेत. आज खऱ्या अर्थानं ज्यानं क्रिकेटला चांगला आकार दिलाय. चला इनिंग ब्रेक मध्ये अनुपस्थितीत कॅप्टन जर का धावसंख्या पुन्हा एकदा आपण पोहोचवली ती 34 वर 34. चला इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करायचा आहे. कॅप्टन जर का उपस्थित नसतील तर प्रेझेंट कॅप्टनला आम्ही टॉस विन देणार आहोत, त्यामुळे दोन्ही टीम कॅप्टनला आम्ही ही शेवटची सूचना आणि पुकार देतोय. कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये तुम्हाला लगेचच रिपोर्टिंग करा आणि लगेच टॉस साठी या. क्रिकेटचे चित्कार, विजयाच्या गाथा, जय आणि पराजयाचे अनेक धडे ज्यानं गिरवलेत असा सचिन नाईक. बॉल हवेमध्ये, पंचांकडे आम्ही पाहतोय, पंच तटस्थ. हा बॉल फुल टॉस आणि गेलाय बॉल सीमारेषा पलीकडे आणि आलेला हा षटकार. त्यांना मी विनंती करू की आपण सुद्धा व्यासपीठाकडे यावं. आपलं सहर्ष स्वागत असणार आहे. मिनी हेलिकॉप्टर इम्प्रोवाइज स्ट्रोक ही ताकद आहे आणि मगाशीच आम्ही उल्लेख केला क्रिकेटचे चित्कार, विजयाच्या गाथा आणि जय आणि पराभवाचे अनेक धडे ज्याने गेले कित्येक वर्ष गिरविले असा क्रिकेटचा एक जबरदस्त महत्त्वाचा खेळाडू, नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील खरं तर सर्वोत्कृष्ट कॅप्टन, यशस्वी कॅप्टन आज घरच्या क्रीडांगणावर आज या छोट्या फॉर्मॅटमध्ये खेळ करत असताना त्याच्या बॅटमधून आलेले हे 3 चांगले स्ट्रोक. 6-6-4 रणसंख्या 44. हा ही बॉल भरपूर दूर गेलाय, दूर आणि लांब ओव्हर दी पॅव्हलिन बॉक्स, तोडफोड, पत्राफोड हा षटकार. अजून एक षटकार 50.
गायलेलं संगीतबद्ध हे गीत आपण ऐकताय. गोव्याच्या क्रूजवर सुद्धा रोहित हे गाणं खरं तर तिथेही म्युझिक सिस्टमच्या माध्यमातून थिरकताना आम्ही पाहिलं, अनुभवलं. म्हणजे मराठी संगीत हे अजरामर आहे, आगरी कोळी संगीत हे अजरामर आहे. आपल्या आगरी कोळ्यांची संस्कृती खरं तर सातत्यानं महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपण जपताना बऱ्याच वेळेला पाहिलं. मग महाराष्ट्राच्या सीमा ओलांडल्या की मग गोवा, कर्नाटक गोवा अशा विविध विभागामध्ये सुद्धा आपण सातत्यानं आपल्या मराठमोळ्या इस्पेशली आगरी आणि कोळी संगीत आणि त्या संगीताला मात्र नक्कीच चांगले प्रतिसाद रसिक प्रेक्षकांचा. शेवटचा बॉल, द एंड इज वेल अँड द हॅपी एंडिंग आपल्याला पाहायला मिळाली. 6-6, 4-6-6 आणि याच गोष्टीची आपण चर्चा करत होतो. रणसंख्या झाली ती तब्बल अपताक एन्काउंटर 56, 56, 57 टू विन. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी कॅप्टन या. नाईक कुटुंब आणि नितीन भावेश नाईक, नितीन नाईक कॅप्टन एक या. एक आला तर तुम्हाला टॉस विन आम्ही देऊ. दोन्ही कॅप्टन. चला सुशील दादा आलेत. चला कॅप्टन पाठवा. पूर्वी रुपयाला चुना भेटायचा तेव्हा 1 रुपया असायचा खिशात. आता रुपयाला चुना पण भेटत नाही. त्यामुळे आणि जीपेने इतकी घाण सवय लावली ना की खिशात कॅश आपले नसतेच, अजिबात नसते. आता सकाळी इडलीवाल्याला विचारलं, त्याच्याकडे 100 रुपये 50 रुपयाची मी प्लेट घेतली, तो म्हणते दादा माझ्याकडे 50 नाही आहेत. आता 50% मी कन्झ्युम केले, 50% तर द्यायला पाहिजे की नाही. चला आपण टॉस करतोय. नेक्स्ट मॅच मध्ये आपण नितीन नाईक आणि सुशील नाईक असे कॅप्टन. टॉस मला वाटतं सुशील नाईक ब्लू जर्सी नाईक कुटुंब या टीम कडे गेली आहे. खरं तर आम्ही धीरजला एक प्रश्न असा विचारू की या टीम
च्या बांधणी करायला तुम्ही कसं कन्व्हिन्स केलं टीमला? कारण प्रत्येक टीममध्ये परिपूर्ण 4 टीम आहेत, परिपूर्ण 4 8 पैकी 4 परिपूर्ण टीम आहेत, परंतु हा 4 खेळाडू, मुख्य खेळाडू आणि इतर काही ज्यांना खरं तर ज्यांनी कधी खेळ केला नाही किंवा ज्यांचा परिपक्व सराव नाही आहे असे खेळाडू मिळून खरं तर 11 खेळाडूंची बांधणी झाली आहे. पण हे कन्व्हिन्स करणं फार कठीण असतं. अशा परिस्थितीमध्ये धीरजकडे आम्ही मायक्रोफोन सोपवतो. धीरज सांगतील की 8 संघांची बांधणी या स्पर्धेमध्ये कशी झाली? ॲक्च्युली आमच्या गावात नाईक कुटुंब 4 आहेत. काही मोठे कुटुंब आहे, काही छोटे कुटुंब आहेत, पण प्रत्येक कुटुंबाने सहभाग नोंदवला. त्यामध्ये भोईर कुटुंब आहे, पाटील म्हात्रे असे आमचे टोटल 7-8 कुटुंब आहेत. पण काही टीममध्ये खेळाडू जास्त आहेत, तर प्रत्येकाला खेळाची संधी भेटावी. जो आम्ही पण खेळतो, यंग पोऱ्या असो की मतलब वयस्कर असो, सगळ्यांना खेळायला चान्स भेटला पाहिजे. कारण की कुटुंब हा सगळ्यांचा आहे. असं नाही की इंडिव्हिज्युअल जो क्रिकेट खेळतो त्याचा नाही, तर प्रत्येकावी इथे येऊन कुटुंबासाठी एक दिवस काढावा. देवारासाठी जे येतात, जेजुरी जातात, त्याचप्रमाणे ही संकल्पना आहे. आणि आमची गावची जत्रा पण येते 2 दिवसात. त्यानिमित्तही पहिल्यांदा आम्ही प्रयत्न केला कुटुंबाप्रमाणे स्पर्धा भरवायची, आणि तो मला कुठेतरी वाटतं की सक्सेस होत चालला आहे. आणि सगळे खेळाडू जे क्रिकेटची खूप लांब होते ते जोडले गेले कुटुंबाप्रमाणे, आणि जत्रा जवळ येते. असा संकल्प आम्ही केला, तो कुठेतरी आम्हाला सक्सेस वाटते. यापुढे आम्ही प्रयत्न करू की अजून चांगला करायचा. हे सगळं कुटुंबाने दारव्या गावचे, की असं एक कुटुंब नाही की असं कोणी, सगळ्यांनी सपोर्ट केला. प्रत्येकजण आलं आहे, ज्यामध्ये खेळाडू खेळत नाही तरी तो मैदानात उतरला टी शर्ट घालून, तो आपल्या कुटुंबासाठी, गावच्या जत्रेसाठी, गावदेवी मातेसाठी. त्याचा मी सगळ्यांचा धन्यवाद बोलीन. याच्या पुढं अशी स्पर्धा आम्ही भरू. तुमचा असंच मला सपोर्ट आणि तुमचा पाठबळ पाहिजे. यापुढे आम्ही अजून नवीन काही करण्याचा प्रयत्न करू. पण सगळ्यांना जत्रेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि सगळं असं एकत्र येऊन खेळा. गावासाठी नाही, पण कुटुंबासाठी असो, पण तेच कुटुंब आपल्या गावासाठी जोडतं. हीच माझी संकल्पना होती, आणि ती आमची स्वरूपात उतरते अशी मला वाटते. नक्कीच खूप खूप मनापासून आभार. आणि विशेष करून धीरज, एक गोष्ट आवर्जून आम्ही सांगू की दाराव्या गावामध्ये किंबहुना कराव्यात सुद्धा पालखी सोहळे होत नव्हत्या. आमच्या गावात आता 6वं पर्व, आणि दाराव्या गावामध्ये सुद्धा गतवर्षी जो खऱ्या अर्थानं गावकऱ्यांचा किंबहुना सर्वच कुटुंबांचा, सर्वच युवकांचा जो प्रतिसाद मिळाला, त्याच प्रेरणेतनं यंदासुद्धा दुसऱ्या पर्वामध्ये मोठा थाटमाट पाहायला मिळणार आहे. दाराव्या गावामध्ये जो फटाक्यांची आतषबाजी झाली, त्या फटाक्यांच्या आतषबाजीच्या व्हिडिओज संपूर्ण नवी मुंबईमध्ये खरं तर इन फेम आल्या होत्या, चर्चेत राहिल्या होत्या. त्याही गोष्टीची आम्ही थोडी चर्चा करू. एकंदरीतच क्रिकेटसोबत आपली परंपरा, क्रिकेटसोबत आपली संस्कृती, क्रिकेटसोबत आपले सण सोहळे, महोत्सव जे कुठेतरी लुप्त होताना आपल्याला पाहायला मिळतात. नव्या युवकांना, नव्या जनरेशनला त्या काही गोष्टी आपण पुन्हा एकदा थोडंसं हँडओव्हर करतोय, आणि त्यांनाही आपण थोडं आवर्जून सांगतोय की तुम्ही या सर्व संस्कृतींमध्ये, परंपरेमध्ये, या क्रिकेटच्या सोहळ्यांमध्ये आपणही सहभागी व्हा. आणि खेळाकडे आपण वळण घेतो. दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली. पहिला बॉल आपण जर का पाहिला तर नक्कीच अतिरिक्त फेकला गेला. इथेही आपण जर का पाहिला तर डावी एसटीच्या बाहेर फेकलेला हा बॉल पुन्हा एकदा वाईट फेकला गेला. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 3. बॅटिंगसाठी उमेश पाटील आणि विनय म्हात्रे असे 2 फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. हा बॉल अगदी आपण पाहिलं तर उमेश विनयसाठी, आणि विनयच्या बॅटमधनं इथे चांगला स्ट्रोक, परंतु झेल इथं टिपला गेलाय. कॅप्टन क्रिश, कॅमेरामॅन फोकस करो, क्रिशला स्क्रीनवर ना बघा, आणि ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आमचे कम्प्युटर एक्सपर्ट साहिल नक्कीच पुन्हा एकदा दाखवतील. निखिल गोरे आम्हाला दाखवतील की कशा पद्धतीने झेल टिपला आणि कॅप्टन कसा असायला हवा याचं एक जबरदस्त उदाहरण. बॉल हवेमध्ये होता, चेंडूवरची नजर ठेवली, बॉल जसा जवळ आला, क्लोज झाला, हातांची उंचल, आणि या सर्व काही गोष्टी एक मायक्रो मिनी सेकंद मध्ये करत असताना कॅप्टन कूल क्रिश नाईक आपल्याला पाहायला मिळालेत. मगाशी त्यांना एक चौकार सुद्धा ठोकला, त्यानंतर तो लगेच बाद झाला. क्रिश विथ द बॅट, क्रिश विथ द बॉल, आणि क्रिश विथ द फील्ड आपण पाहताय. बॉलिंगसाठी अनंत आपल्याला पाहायला मिळतील. सिने खेळाडू समोर नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तंझेल. इथेही संधी आहे, झेल टिपलाय, फलंदाज बाद.
9 आपल्याला पाहायला मिळते. 9 या आकड्यावर अजून एक चांगला स्ट्रोक. ओ काय जबरदस्त अफलातून प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. हर्ष नाईक तिकडे होते. हर्षला एव्हन आपण क्रिकेटच्या क्रीडांगणावर फार पाहिलं नाही, परंतु हर्षनं त्याची कमिटमेंट, त्याची जिद्द या सर्व काही गोष्टी परिपूर्ण सांभाळत असताना आपल्या टीमसाठी मात्र नक्कीच काही धावा त्यांना वाचवल्या. परंतु पंच आम्हाला काय अपडेट करतील पाहूया. चला, आमच्या दृष्टिक्षेपात कदाचित ते सेफ आहे. वरून खरं तर आमचे गुरुनाथजी नाईक यांनी थोडीशी पाहणी केली. चला, खांब्याला जसं चेंडू नसेल लागला तर तो सेव्ह आहे. चला, कदाचित सेव्ह आहे. मॅच ऑन ठेवा. सेफ आहे, सेफ सेफ. गुड फिल्डिंग. खरं तर क्रिकेट हा असा खेळ आहे जिथे गावागावातून, वाड्या वस्त्यातून वेगवेगळ्या संस्कृती, वेगवेगळ्या परंपरा आणि वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र येत असतात. एकाच संघासाठी, एकाच ध्येयासाठी, एकाच विजयासाठी. क्रिकेट या खेळासाठी जिथे हा खेळ तुम्हाला शिकवतो संयम, हा खेळ शिकवतो संघर्ष, आणि जो खेळ शिकवतो युनिटी, ही फार महत्त्वाची आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं सर्वांना युनिटीचा फार छान मेसेज देत असताना धीरज भोईर, त्यांची संपूर्ण टीम, त्यांची संकल्पना सत्यात उतरताना पहिल्या पर्वामध्ये जत्रा चषक 2026 हे यशस्वी पर्व आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर धूम थांबलाय तिकडेच. नवीन बॉल द्या. एसीच्या डकच्या खाली बॉल थांबलाय. बॉलिंग ट्रॅकवर ज्यानं फलंदाजी चांगली केली, साथ दिली सचिन नाईक यांना, चांगला स्कोर बुक उभारला. पहिल्या इनिंगमध्ये 59-57 धावांचं मोठं टार्गेट सेट झालेलं असताना आपण पाहताय मित्र परिवार या टीमकडनं चांगला खेळ आतापर्यंतच्या प्रवासामध्ये. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते 13. दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवर शुभम आपल्याला पाहायला मिळते. शुभम म्हात्रे, धावसंख्या 14 आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. मैदानामध्ये उतरलेले 2 खेळाडू उमेश पाटील आणि रितेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील. जोरकस बॅट फिरवली होती. बॅट स्विंग भरपूर छान आहे, परंतु बॅट आणि बॉल मध्ये नाहीये संपर्क. पंचाने अपडेट केले बाय 1 रन. चला, डिक्लेअर मध्ये बाय गेल्यानंतर स्ट्राइक रोटेट होईल ना? नाही, ओके. हा बॉल हवेमध्ये. झेलची संधी आहे. कॅप्टन आलेत. ओ ओ चूक झाली.
उत्कृष्ट प्रयत्नांना आपण जरूर दाद देऊया, परंतु अंतिमच्या टप्प्यामध्ये टायमिंग थोडं चुकलं. हातांची उंचल मिळत असताना टायमिंग चुकल्यानंतर बॉल ग्रीप ऑफ झालाय. हातांच्या बोटांमधून तो निसटला. नाईक कुटुंब धारावे उद्याचं क्रिकेटचं हे भविष्य. क्रिश नाईक आपण पाहताय, सचिन नाईक यांच्या तालमीत घडणारे अनेक खेळाडू, त्याच्यामध्ये अनेक युवकांचा आपण उल्लेख करूया. आज अशा सण सोहळ्या निमित्तानं आम्हाला मच्छिंद्र दादांची प्रचंड आठवण येते. जेव्हा जेव्हा खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या स्पर्धा होत असतात तेव्हा तेव्हा सातत्यानं मग आम्ही तेव्हा समालोचन नाही करायचो, तरीही गाठ भेट द्यायला ते नेहमी यायचे, नेहमी विचारपूस करायचे. आज खरं तर त्यांची थोडी उडी भासते आणि झेल टिपलाय. पाहूया ॲक्शन रिप्लेमध्ये. क्रिश नाईक आपल्याला पाहायला मिळाले आणि बेस्ट फिल्डरचा किताब जर का असेल या स्पर्धेमध्ये तर कदाचित या स्पर्धेमध्ये क्रिश नाईकचंही नाव मात्र नक्कीच त्या ट्रॉफीवर कोरलं जाईल. इतका सुंदर झेल टिपलाय. तर ही कॅसेट ऑन केली आहे, त्यामुळे चांगले संगीत धून आपल्याला पाहायला मिळतात. चांगले बीट्स बसुराज विथ इज बॅटिंग आर्ट आपल्याला पाहायला मिळतील. एक निघाली, दुसरीचा प्रयत्न, तिकडे गेले जक्ष. जक्ष शोधतोय आणि जक्षला बॉल सापडलाय. त्यानं डॅडकडे फेकताना चूक केली. जवळच आले होते आणि जवळच येत असताना पहा स्क्रीनवर सुद्धा फार छान दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. अतिशय खेलीमिलीच्या वातावरणामध्ये. आता मात्र जक्षचं काय घरी नाही, खरं नाही. मग घरी गेल्यावर जक्ष हसतोय, पण आता काय सांगता येत नाही डॅड किती ओरडतील, कारण एक धाव होती तिथे 3 मिळाल्या. जक्ष काय आता मला वाटतं हाय आरडाओरडा, बट इट हॅपन्स. आपण या खेळात अतिशय सौंदर्यतेनं, अतिशय सुंदरतेनं, अतिशय खेलीमेलीच्या वातावरणामध्ये हा खेळ साकारतोय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पाणी पाणी हवंय की रेडबुल? जक्ष रेडबुल प्लीज. क्रिश साठी एक रेडबुल. आमच्या वाट्याला खरं तर अशा स्पर्धा फार कमी येतात रोहित, कारण कसं आहे ना की प्रोफेशनलिझम मध्ये एक वेगळी शिस्त असते, पण खेळातला जो आनंद आहे तो या अशा स्पर्धांमधूनच, अशा फॉर्मॅटमधूनच आपण सातत्यानं पाहत असतो. आणि जेव्हा जेव्हा आम्ही प्रीमियर लीगच्या संकल्पना वेगवेगळ्या विभागामध्ये जात असतो तेव्हा तेव्हा आपण सातत्यानं आपल्या आगरी कोली आपल्या भाषेमध्ये आपल्याला कसं समालोचन करता येईल त्याचाही आपण एक प्रयत्न करत असतो. याच दरम्यान सन्माननीय बालारामजी म्हात्रे साहेबांचं इथे शुभ आगमन झालं. धावसंख्या 24 आहे, काढायचे आहेत 57. अजूनही 33 धावांची गरज आहे. जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडू 33 धावा. बॉल सरळ सोडून दिलाय. पंच आम्हाला अपडेट करतायत हा वाईट बॉल आहे. 12 चेंडू 32 धावा. मगाशी धीरज भोईर यांनी फार छान उल्लेख केला की आपल्या गावातील वेगवेगळे कुटुंब, वेगवेगळ्या कुटुंबातील वेगवेगळे सिनियर ज्युनियर असे खेळाडू सर्वांनी आम्हाला चांगली साथ दिली, सोबत दिली. त्यामुळे आम्ही हे पहिले यशस्वी पर्व लॉन्च करू शकलो आणि चांगला जो प्रतिसाद मिळाला आहे असाच प्रतिसाद पुढच्या वर्षी जर का मिळाला तर कदाचित आपण आता मार्च महिन्याच्या एंडला आपण या स्पर्धेला घेऊन आलोय. जर का आपल्याला वेळ मिळालाच तर आपण जानेवारीच्या म्हणजे जेव्हा सीझन सुरू होतं तेव्हा आपण या स्पर्धेला घेऊन येऊ शकतो. अर्थातच त्याही गोष्टीची आपण चर्चा करू. जत्रा चषक 2026 चा एक दैदिप्यमान सोहळा आज या खेळाच्या माध्यमातून आपण अनेक खेळाडूंना आपण मैदानामध्ये पाहताय ज्यांनी क्रिकेट हा खेळ बरेच वर्ष खेळला आहे, परंतु बरेच वर्ष ते दूर सुद्धा राहिलेत. प्लस 1D स्वरूपात धाव मिळेल. एक धावसंख्या 26 या आकड्यावर 57 धावांचं एक टार्गेट आहे, त्यामुळे 31 धावा अजूनही काढाव्या लागतील. ओव्हर द विकेट ना सचिन नाईक इन स्विंगिंग बॉल, गतीनं फेकलाय त्याला. नाव आहे बसुराज, त्याच्या बॅटमधून आलाय हा त्याचा फेवरेट ऑफ ड्राईव्ह षटकार.
रायझिंग डिलिव्हरी, त्याला मात्र ऑन दी अप खेळून काढलेत. मिनी हेलिकॉप्टर इम्प्रोवाइज स्ट्रोक ऑन साइडला लेग सिक्सचा बॉल. टायमिंग चुकलंय बॅटम पॅटच्या मधून बॉल अंगाचा वेध घेतोय. पंचांनी अपडेट केले. इट्स लेग बाय रन. लेग बाय रन वुड बी ॲडेड इन द एक्स्ट्रा. संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये ती धाव ॲड होईल नाही की गोलंदाजाच्या अकाउंटवर ॲड होईल. आमचे गुणवान गुणलेखक सोहिल नाईक आणि त्यांचे पिताश्री गुरुनाथ नाईक. या क्रिकेटनं काय दिलंय जर का विचारलं तर हे सांगता येईल. आम्ही गुरुनाथजी नाईक यांनाही जरूर सांगू, तुमचे चिरंजीव आहे. खऱ्या अर्थानं भरपूर टॅलेंट त्यांच्याकडे. अर्थातच वेगवेगळ्या खरं तर रोलमध्ये त्यांना आपण सातत्यानं पाहत आलोय. मग क्रिकेट या खेळासोबत त्यांचा खेळ चांगला राहिलाय आणि खेळासोबत खऱ्या अर्थानं अकॅडमिक्स सुद्धा चांगले ते करत आहेत. अजूनही काढायचे आहेत त्या. 7 चेंडू 20 धावा. 8-24 असं टार्गेट होता. आता 7 चेंडू आणि 20 धावा असं टार्गेट आलंय. क्रिकेट हा केवळ खेळ नाही आहे, तर एक भावना आहे, संस्कार आहे, एक असा सेतू माणसांना माणसांशी जोडतोय. ज्या खेळात कोणतीही परिसीमा नाही, कोणतंही बंधन नाही, ना जात, ना धर्म, ना कुल, ना श्रीमंती, ना गरिबीचा फरक. मैदानावर उतरल्यावर प्रत्येक खेळाडू हा फक्त खेळाडू असतो आणि त्याच्या हातात बॅट असते, डोळ्यात स्वप्न असतं आणि मनात जिंकण्याची एक वेगळी जिद्द असते. आणि इथे तुमच्या नावापेक्षा, तुमच्या खऱ्या अर्थानं नावापेक्षा तुमचं काम मोठं ठरलं जातं. जितकं मोठं तुमचं प्रदर्शन तितकं तुम्हाला मात्र नक्कीच प्रकाश झोतात आणलं जाईल. आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेची चर्चा करत असताना आपण जत्रा चषक 2026चा सोहळा आपण एन्जॉय करतोय डे 2 मध्ये. आणि आज 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी उर्वरित इक्वेशन आहे 19. अजूनही भरपूर महत्वाचा सामना आहे. यावेळेस शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली आणि डिक्लेअर रिझन मध्ये गेल्या. आता समीकरण येत आहे. 3 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. 3 बॉल आणि 11 धावसंख्येची गरज आहे. नाईक कुटुंब, सचिन नाईक यांच्या कॅप्टन्सी मध्ये हा संघ खेळतोय सध्या. नाही, नक्कीच सामना तर महत्वाचा आहे. स्टेप आउट झाले, बॉलला ड्राईव्ह केलंय अलॉंग द ग्राउंड. बॉल एक्झॅक्टली काय घडलं, एक्स्ट्रा कबा माउथ फिल्डर होते, त्याला चकून बॉल गेला सीमारेषा पलीकडे. आता 2 चेंडू 7 धावा. चला, कालच्या दिवसामध्ये सचिन नाईक यांच्या टीमकडे एक पराभव आणि त्यामुळे हा सामना जिंकायचा आहे. 2-7 अंगाचा वेध, विकेटचं पतन होईल का? ओ डिरेक्ट हिट, फलंदाज बाद. तर जग काय करायचं माहित आहे, इथून असं धावत सुटायचं, कॅमेरामॅन तुम्हाला फॉलो करेल आणि डॅडाकडे जायचं आणि डॅडाच्या
मस्त अंगावर एक जंप मारायचे. त्याला दादाला सांगायचे तू तयार राहा, मला जंप उचलून घे. ओके कॅमेरामॅन यानंतर सावध राहा. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम, त्यामुळे 7 धावा काढावे लागतील. जर का वाईट पडला, काय क्रिशला काय डाऊट आहे का? नाही ना? नाही मग तुझ्या डोक्यावर हात गेला म्हणून तुला मला असं वाटलं की प्रश्न पडलाय मोठा. एक चेंडू 7 धावा. वाईट जर का पडला, नो बॉल पडला तर मॅच मध्ये कमबॅक होईल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर विनोदजी नाईक. ओ वाव क्या बात आहे. बघा मिस्टर क्रिकेट सचिन नाईक यांनी टाळ्या आणि सिट्ट्यांचा आवाजही केला. जा धावत पळत. कॅमेरामॅन फोकस करो.